त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यावेळी अजित पवार पण सोबत होते, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी, असं मी 288 जागांपैकी प्रत्येक पक्षाने म्हणजे 3 पक्षाच्या मिळून 96 अशा जागा लढवायच्या असा प्रस्ताव काँग्रेस पार्टीच्या वतीनं देण्यात आला. खरं म्हणजे त्याही वेळेस युती झाली असती तर आज हे जातीयवादी सरकार तिथं बसलेलं आहे ते त्या ठिकाणी बसलं नसतं. कमीत कमी बाळासाहेबांचा उपमुख्यमंत्री झाला असता, 40-50 कार्यकर्ते निवडून आले असते आणि 10 मंत्री झाले असते वंचित बहुजन आघाडीचे. काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार निवडून आले असते आणि महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातामध्ये असते. कमीत कमी आता देर आहे दुरुस्त आहे, महापौर आपलाच बसणार आहे याची यावेळी 65 जागा बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला दिली. आणि या 65 जागांमध्ये 40 ते 45 जागा निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आमचाही प्रयत्न आहे. उमेदवार 70-80च्या लेवलवर आले पाहिजेत आणि महापौर आपला बसला पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही खूणगाठ बांधलेली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची जबाबदारी वाटली. तिथं आमच्या काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या मला दिसत आहेत, तिथं आमचे माहुलचे लोक दिसत आहेत, तिथं रामकुर्णे, आमचे ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मण काळखेर, त्यांचे दुसरे नेते मोहम्मदबाई आणि चांदबाई ते इथं आहेत. मी त्या दिवशीच फॉर्म भरताना सांगितलं की 100% ही सीट काढण्याची जबाबदारी चंद्रकांत भांडवल, ही सीट आपण काढणारच आहोत. कारण मागच्या 2 टर्ममध्ये आमदार होतो, मंत्री होतो, त्यामुळं प्रचंड अशी कामं या सगळ्या वॉर्ड नंबर 155 मध्ये केली. केवळ याच वार्डात नाही तर चेंबूरच्या सगळ्या मध्यमवर्गीयांपासून ते सगळ्या झोपडपट्टी आणि चाळीपर्यंतची कामं सगळ्यांची केलेली आहेत. आणि म्हणून मला खात्री आहे की तुम्ही लाल डोंगर सांभाळा, लाल डोंगरचं मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका. बाकी जो पुढचा भाग आहे, खडी मशीन असेल, आदर्श नगर असेल, जय हिंद नगर असेल, आता तो सगळा मुकुंदराव आंबेडकर नगर, म्हाडा कॉलनी, माहुल गाव, पुन्हा पलीकडच्या साईडला भक्ती पार्कमध्ये तर जास्त होणार नाही, परंतु भक्ती पार्कच्या पलीकडे पुन्हा म्हाडाच्या 14-15 बिल्डिंग आहे, तिथंही आपले सगळे कार्यकर्ते. माहुल गावामध्ये माहुलकर आणि आमची सगळी टीम त्या ठिकाणी मुकुंदनगर या ठिकाणी हे नेते आहेत. आता आजच्या घडीला जवळजवळ 2 ते 3 हजार कुटुंब आमचे आमदार अमीन पटेल यांच्या नागपण आणि पलीकडच्या भागातनं आपल्या इकडे शिफ्ट झालेले आहे. मुकुंदनगरमध्ये ज्या 5-6 बिल्डिंग राहिलेल्या होत्या शिल्लक, तर तिकडनं त्यांना इकडे शिफ्टिंग केलं आहे आणि त्याचं सगळं मतदान आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते मतदान यादीमध्ये त्यांचं नाव मतदार म्हणून नोंद केलेलं आहे. आणि ते आमचे आमदार अमीन पटेल यांच्या मतदारसंघातले असल्यामुळं ते सगळं काँग्रेसचं मतदान आहे. जवळजवळ 4,000 मतं आहेत तिथे. परत मुकुंदनगरचा भाग मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय बेल्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते मतदान मिळेल. माहुलकर हे 148 मधनं काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढत आहे, तर त्यांनाही मी विनंती करतोय, कारण मी आता इतका बिझी झालेलो आहे की मला बिलकुल असंच मीटिंगमधनं उठून आलं. कंटिन्यू सकाळपासून मीटिंग चालू आहे सगळ्या जवळजवळ 10-12 वाटच्या कार्यकर्त्यांच्या. त्यामुळे यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपल्याला एक सांगू इच्छितो
की आपलं व्यवस्थितपणे मतदान बाहेर काढण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. बूथ वाईज सगळ्या याद्या त्या त्या विभागामध्ये देण्यात याव्या. आमचे मित्र नायर इथं बसलेले आहेत, ते ह्याच्यातले मास्टर आहेत, तर त्यांच्यावरील काही जबाबदारी देण्यात यावी. आपले प्रमुख कोण आहेत? चंदू म्हस्के आणि चंद्रकांत म्हस्के, हेच त्यांचे नायक. ठीक आहे ना, की मी त्या बेल्टची बात करतो. तिकडे थोडंसं तुम्ही जबाबदारी घ्या. माऊलमध्ये गोळी तिकडे जरा बघा. माऊलमध्ये आप जरा मुकुटनगर और पटेल नगर, जयहिंद नगर, वहाँ का जरा आप देखो. यहाँ पर तो है गामुपुर में लक्ष्मण कारकेल है, हमारी एक